उपक्रम 4 मध्ये सांगितल्याप्रमाणे अशी प्रकरण हे 1 वर्षाच्या आत, शक्यतो ऑब्जेक्शन आल्यापासून 1 वर्षाच्या आत हे निकाली काढायला हवीत. सदरचे प्रकरण हे महसूल अधिकारी, रेव्हेन्यू ऑफिसर आणि अव्वल कारकून दर्जाचा जो कोणी अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांपेक्षा कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे निर्णय घेऊ नयेत असे या कायद्यात सांगितलेलं आहे. म्हणजेच की तलाठी लेवलचे जे अधिकारी आहेत त्यांनी ज्यावेळेस ऑब्जेक्शन फेअरसाठी येईल त्यावेळेस फेअर घेता कामा नये. ते ऑब्जेक्शन आलेलं त्या मूळ फेअरच्या अर्जासहित ते तहसीलदार, मंडळ अधिकारी, महसूल अधिकारी किंवा अव्वल दर्जाचे कारकून जे आहेत ते ह्याबाबत निर्णय घेतील. तलाठ्यांचे कार्य यावेळेस सदरचे ऑब्जेक्शन आलेले हे पुढे अपिले अधिकारी यांच्याकडे पाठवणे हे प्रथम कर्तव्य असतं. जर अशा प्रकारचं कर्तव्य न पार पाडतात जर एखाद्या तलाठ्याने मनमानी पद्धतीने जर फेर घेतला तर या कायद्यातील तरतुदींचा तर भंग होतोच, परंतु त्याचसोबत भारतीय न्याय संहितेमध्ये जे गुन्हे सांगितलेले आहेत त्या गुन्ह्यामध्ये देखील लोकसेवक आणि कायद्याची अवज्ञा करणे ह्या प्रकारचे देखील गुन्हे आपण त्याबाबत